गोष्ट आहे. आपलं वैभव ऐश्वर्य हे कंपाळाला कुंकू आहे. वैभव आपल्याला फक्त आपल्या राजामुळे आहे. आणि त्या राजासाठी एक दिवस आपण दर्शनाला जात नाही. एक दिवस पुढच्या शिवजयंतीला म्हणजे पुढच्या वर्षी एक बी माणूस घरी नाही राहायला पाहिजे. माय मावल्यासह आपण आपल्या बापाच्या दर्शनाला शिवनेरी गडावर जायचं सगळ्यांनी. काम नाही, धंदे नाही, नोकऱ्या नाही, ठेवकऱ्या नाही, काही नाही. राजाच नसते तर नोकऱ्या करून लागल्यास, छत्रपतीच नसते तर प्रॉपर्ट्या करून राहिल्यास. ज्या राजानं एकुलता एक लेख आपल्यासाठी दिला, धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या तुकडे तुकडे झाले. त्या छत्रपती शिवरायांच्या शिवनेरी गडावरती शिवजयंतीला आपण एक दिवस दर्शनाला जाऊ नये. त्या गडबडी काम त्यावेळेस त्यालाच पाठीलाच पुजलेत आपल्या. पण ज्या राजाने हे ऐश्वर्य आपल्यासाठी उभा करून ठेवलं, त्या राजाच्या दर्शनाला आपण वर्षातून एक दिवस गेलोच पाहिजे. आणि ती रूढ आता आपल्याला पुढच्या वर्षी पाडायची. येणार ना सगळे? नक्की. मग ती लगे बसा जागा राहत नाही. मला तुम्हाला शुभेच्छा देऊन पुढे जायचंय. खरंच मला लय मोठं बोलत डोकं चालला, ती वास असा यायला लागला, मग डोकं दुखायला लागलं. इतकं बेकार वास आला ते केस जाळायला. नाही तर एवढं गाव बघून मी एवढा आनंदी झालतो ना, मी बाबाला रथात बसल्या बसल्याच म्हणलो, नाही अशी एकजूट असल्यावर काय हरे ते आपल्या राज्यात कोणत्याच प्रश्नात आपण हरू शकत नाहीत, कोणत्याच. आणि आता तुमच्या गावात प्रमाणपत्र निघालेत ना, तुम्हाला आणखी 2-3 वर्षांनी आरक्षणाची किंमत कळल, काय किंमत. आता शिक्षण महाग झालेत. मायबापा नाही लेकराला शिकू शकत. आपल्या पोरी आपले पोरं जर आपल्याला अधिकारी करायचे असले, त्यांना उच्च शिक्षण द्यायचं असलं तर आरक्षणाशिवाय पर्याय नाहीये.